राज्यातील लाडकी बहीण योजनाद्वारे प्रति महिना 1500 रुपये देण्याचे तसेच मुलींना मोफत शिक्षण देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। परंतु हा निधी कुठून उपलब्ध करावा, कर्ज काढूनच सरकार चालवावे की उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, यावर सरकारने विचार केला नसावा। परंतु ही योजना चालवायची असेल तर कुठेतरी दर वाढवावेच लागतील। त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजी गॅस आणि घरगुती पीएनजी गॅसच्या किमतीत वाढ केला असून नवे दर अंमलात आले आहेत। सीएनजी गॅस प्रति किलो 1.5 रुपयाने तर पीएनजी गॅस 1 रुपयाने महाग झाला आहे। अशा पद्धतीने गॅस दरात वाढ करून सरकारने जनतेच्या खिशातूनच पैशांची लूट करण्याचे नियोजन केले आहे। एकीकडे भावाकडून मेहुण्यांकडून खिशातून पैसे काढायचे तर दुसरीकडे बहिणीला योगदान द्यायचे। महिला व मुलींविषयी घेतलेला निर्णय महाराष्ट्र सरकारचा स्वागतार्ह असला तरी योजना सुरू व्हायच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये सीएनजी गॅस व घरगुती पीएनजी गॅसच्या किमतीत वाढ करून फार मोठा झटका दिला आहे। हा पैसा आता भावांकडून मेहुण्यांकडूनच वसूल केला जाईल का, अशी देखील चर्चा जोरात सुरू आहे। भविष्यात अजून कशा दर वाढवतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे।